काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे आज कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला। महाराष्ट्र नेहमीच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालला आहे, पण गेल्या 10 वर्षाच्या काळात जो बदल झाला त्याचा परिणाम राज्यातील जनतेनं भोगला असल्याचं त्यांनी सांगितलं। आता मात्र मोदींविरोधात जनतेत संतापाची लाट आहे। राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूनं जनमताचा कौल आहे। राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागांवर यश मिळणार आहे। विदर्भात तर 10 पैकी 10 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार बाजी मारतील असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी तिसऱ्या टप्प्यातही हेच चित्र कायम असल्यामुळे दिल्लीतील नेत्यांसह राज्यातील अग्निवीरांनी कोल्हापुरात प्रचारासाठी तळ ठोकला असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला। कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती संसदेत जाऊ नयेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात तळ ठोकलाय। यापूर्वीही अनेक दाते कोल्हापुरात येऊन गेलेत, पण त्यांच्या हाती काहीच लागणार नसून ही त्यांची शेवटची तडफड असल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला। कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेत शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आणि नंतर महाराष्ट्र गुजरात असा दुजाभाव करत निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यासह निर्यातीसाठी तब्बल 40% शुल्क लावणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात येऊन मतं मागण्याचा अधिकार नाही असा टोला लगावला। पंतप्रधान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का धावून येत नाहीत असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला। सध्या अलीकडे नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट काही टीव्ही चॅनलमध्ये येतात की वाईट दिवसात आम्हीच उद्धव ठाकरेंच्या परिवाराच्या सोबत राहू। माझा त्यांना असा सवाल आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाजूनं मदतीला का धावून येत नाही केंद्राचं सरकार? कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचा कांदा निघाल्यानंतर त्याला निर्यात बंदी केली आणि गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याची निर्यात उठवली आणि त्यांना त्याला फायदा मिळवू दिला। हे देशाचे प्रधानमंत्री आहेत, हे काही एका गुजरातचे प्रधानमंत्री नाहीत। आणि अशा या पद्धतीनं नरेंद्र मोदी वागत असतील, प्रधानमंत्री म्हणून वागत असतील, तर त्यांना महाराष्ट्राच्या लोकांसमोर येऊन इथं मत मागण्याचा अधिकारच भाजपला राहिलेला नाही। काँग्रेसनं या निवडणुकीत 5 न्याय आणि 25 गॅरंटी लोकांसमोर ठेवल्यात। त्यामुळं आणि मोदींच्या कारभाराला वैतागून देशाचं चित्र बदलत राज्यात आणि देशात इंडिया आघाडीला चांगलं यश मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला। राज्य सरकारनं आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाची फसवणूक केली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं सुरू केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांचीही फसवणूक करणाऱ्या राज्य सरकारनं शिवछत्रपतींचा अपमान केलाय अशी टीका नाना पटोले यांनी केली। आमच्या देवताच्या नावाने त्यांनी योजना काढली आणि आमच्या छत्रपतीचा अवमान केला शेतकऱ्यांमध्ये। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला हात लावला तरी हातकलम करेल, ही भूमिका शेतकऱ्यांबद्दल होती। त्यांच्या नावाने योजना काढून शेतकऱ्याला फसवण्याचा यांना अधिकार दिला होता आम्ही। आमचं सरकार आल्यानंतर आमच्या नेत्या सोनिया गांधींनी सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्री नको, उपमुख्यमंत्री नको, आमची भूमिका आहे की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे आणि ते पहिल्या कॅबिनेटमध्ये झालं। आम्ही केलं, प्रोत्साहनमधलं द्यायचा निर्णय सरकारने केला, पण कोरोना आला। कोरोना गेल्याबरोबर खोक्याचं सरकार आलं। आम्ही जे धोरण स्वीकारलं होतं त्याचं अंमलबजावणी ज्या लोकांनी केली नाही, हे शेतकरी विरोधी लोक आहेत। त्यामुळे शेतकऱ्याबद्दल यांना बोलायचा अधिकार नाही। शेतकरी ऐकायला तयार नाही, हाकलतात त्यांना गावातून लोक, अशी परिस्थिती आहे। दरम्यान देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर त्वरित जातनिहाय जनगणना करून 50% आरक्षण मर्यादा उठवून मराठा धनगर समाजासह जे समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना आरक्षण देण्यासाठी इंडिया आघाडी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार जयंत असगावकर आदी उपस्थित होते।